स्क्रीन, झोप आणि निरोगी जीवनाचा संबंध. एक मी अत्यंत साधा प्रश्न तुम्हाला विचारते, जो फार महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या झोपेची काळजी घेता का? नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे मेघालय मराठीवर. आपण दिवसभर आपल्या कुटुंबासाठी, कामासाठी, जबाबदाऱ्यासाठी वेळ देतो. पण आपल्या शरीर आणि मनासाठी किती वेळ देतो? आज आपण जाणून घेणार आहे स्क्रीन टाईम, योग, प्राणायाम, मुद्रा, दैनंदिन सवयीचा आरोग्यावर होणारा परिणाम. स्क्रीन तुमच्या झोपेची चोरी कशी करते? आजकाल अनेकांची सवय झालेली आहे. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल केल्याशिवाय ते झोपत नाही. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यामधून येणारा ब्ल्यू लाईट तुमच्या मेंदूला सांगतो की अजून दिवस संपला नाही. यामुळे मेलाटोनिन हे स्लीप हॉर्मोन कमी प्रमाणात तयार होते. याचे परिणाम एकाग्रता कमी, चिडचिड होणे, रात्री झोप न लागणे, वारंवार जाग येणे, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या डिस्टर्ब करून सोडतात. म्हणून रात्री 9:30 नंतर मोबाईल टाळा. 7-8 तासाची झोप का आवश्यक आहे? कारण आपण झोपलेलो असतो त्यावेळेस महत्त्वाची प्रक्रिया आपल्या शरीरात घडत असते, जसं की शरीराची रिकव्हरी, संतुलन होणे, बॅलन्स, हार्मोन आपले बॅलन्स होतात, मेंदूला विश्रांती, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मजबूत होते आणि आपल्या चेहऱ्यावर ग्लो राहतो. पूर्ण बॉडीला हील करण्याची प्रोसेस सुरू असते. म्हणून झोप ही आराम नसून शरीराची नैसर्गिक गरज आहे. झोपेसाठी योग का महत्त्वाचा? कारण बऱ्याच वेळेला शरीर थकलेलं असतं पण मन शांत नसतं. म्हणून काही प्रभावी आसनं करणं गरजेचं आहे. म्हणून काही सराव आपण आता करणार आहोत. झोपण्याच्या अगोदर हा सराव करणं फार महत्त्वाचं आहे. अगदी तुम्ही सोफ्यावर किंवा बेडवर बसून कम्फर्टेबली बेडवरच बसून करा, म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल राहाल. कॅट आणि काऊ स्ट्रेच, पाठीचा कणा रिलॅक्स होतो आणि शरीरावरचा ताण कमी होतो. एक 5-5 वेळा तुम्ही केलं ना झोपण्या अगोदर, कारण की तुम्हाला जेवण करून 1-1.5 तासांनी हे तुम्ही आरामात करू शकता. हलका व्यायाम आहे जे की गाढ झोप येण्यासाठी महत्त्वाचं आहे. रिलॅक्स. अगदी कॅट काऊ नंतर तुम्हाला रिलॅक्स बालासनामध्ये यायचं आहे. वज्रासनामधून डोकं खाली, रिलॅक्स, पूर्ण बॉडी रिलॅक्स करायचं आहे. श्वासावर सिंपल लक्ष द्यायचं आहे. इनहेल, एक्झेलकडे. कमीत कमी आपल्याला 5 मिनिट हे करायचं आहे. त्यानंतर पाठीवरती झोपून रिलॅक्स थोडं अशा पद्धतीने अर्धपवन मुक्तासन, पूर्ण बॉडी रिलॅक्स, एक्सेस ताण असलेला रिलॅक्स होतो. त्यानंतर सुप्तबद्ध कोणासना, दोन्ही पाय जॉईन करून होल्ड करायचं आहे. अशा अवस्थेत कमीत कमी 5 मिनिट तुम्ही राहू शकता. शांत वाटेल तुम्हाला. पिलोचा सपोर्ट घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर दोन्ही पायवर विपरीता करणीसारखं लेग्स अप वॉल, तुम्ही तेही करू शकता. होल्ड फ्यू सेकंड्स. हात कमरेखाली ठेवून तुम्ही हे पण तुम्ही 2 ते 3 मिनिट करू शकता. आणि शवासनमध्ये लास्टला तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. पूर्ण बॉडीला हलकं, मनावर ताण असलेला काढायचा आहे. इनहेल, एक्झेलकडे फोकस. 5 ते 10 मिनिट तुम्ही आरामशीर असं राहू शकता आणि छान झोप घेऊ शकता. शेवटी आपण जरा बसून शांतपणे पोश्चर स्ट्रेट आणि अनुलोम विलोम करूया. राईट नोस्ट्रिल क्लोज, लेफ्टनी इनहेल, राईटनी एक्झेल. याच्याने मन शांत होतं, हार्मोनल बॅलन्स होतात. कमीत कमी आपल्याला हे 2 ते 3 मिनिट करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर दीर्घ श्वसन, म्हणजे शांत बसून डीप श्वास घ्यायचा आणि हळूवार सोडायचा.
तुमच्या शरीराला रिलॅक्सेशन मोडमध्ये हे घेऊन जातं आणि गाढ झोप येण्यासाठी मदत करतं. झोपेसाठी खास एक मुद्रा म्हणजे ज्ञानमुद्रा, जी फार सिंपल आहे. तर्जनी आणि अंगठा एकत्र टिप जॉईन हळुवारपणे गुडघ्यावर ठेवून शांत इनहेल एक्झेलकडे डोळे बंद करून बसून राहायचं आहे. मन शांत होतं, एकाग्रता वाढते. अनेक विचार येतील, त्या विचारांना येऊ द्या, पण मन शांत आणि डोळे बंद करण्याचा प्रयत्न करायचा. कमीत कमी 3 ते 5 मिनिट करणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण प्राणमुद्रा करणार आहे. शरीरातील ऊर्जा संतुलित करून थकवा कमी करण्यास मदत करते. ती कशी करायची? दोन्ही हात छोटा लिटल फिंगर आणि अनामिकांना जॉईन अंगठ्याने, दोन्ही बोट बाकीचे स्ट्रेट राहतील. प्राणमुद्रा आणि हळुवारपणे गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून कमीत कमी 3 ते 5 मिनिट तुम्ही बसू शकता. लक्षात ठेवा, निरोगी शरीर, शांत मन आणि चांगली ऊर्जा याचाच पाया म्हणजे चांगली झोप. आजपासूनच 3 गोष्टी नक्की पाळायला सुरू करा. नंबर 1, रात्री 9:30 नंतर स्क्रीन अवॉइड करा. नंबर 2, 7-8 तासाची गाढ झोप घेणं आवश्यक आहे. आणि नंबर 3, योग, प्राणायाम, मुद्रा यांना तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा. जेव्हा झोप सुधारते तेव्हा आरोग्यही सुधारते. म्हणून गाढ झोप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.